हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आज आपण नॉट फॉर प्रॉफिटचे पुढचे काही एक्झाम्पल्स घेणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सबस्क्रिप्शन्सच्या ऍडजस्टमेंट्स, त्याच्यानंतर तुम्हाला स्टॉक ऑफ स्टेशनरी कसं कॅल्क्युलेशन करायचं, कन्झम्पशन, इतर ऍडजस्टमेंट सगळ्या आपण पाहिलेल्या होत्या. आता मी काही 2-3 एक्झाम्पल्स घेणार आहेत की प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे एक्झाम्पल्स येतात तेवढीच फक्त टिपिकली मी कोणती जर अशी काय म्हणून अवघड आहेत असं नाहीये, पण थोडीशी त्यातल्या त्यात क्रिटिकल आहेत अशा मी काही तुमची आता एक्झाम्पल्स घेणार आहे. तर ती एक्झाम्पल झाली की मग मी तुम्हाला होमवर्क देईन बुक मधला. ही एक्झाम्पल्स मी वेगळी तयार केलेली आहेत आणि मग बुक मधला होमवर्क तुम्ही करा, मग आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. आता तुम्हाला स्क्रीनवरती पहिलं एक्झाम्पल दिसतंय, ट्रीटमेंट ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड प्रीपेड एक्सपेन्सेस. याच्यामध्ये जेव्हा मी प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ओपनिंग बॅलन्स शीट आणि रिसीट पेमेंट दिलेली असते, त्याप्रमाणे ही ओपनिंग बॅलन्स शीट आहे ऍज ऑन 1 एप्रिल 2019. आता मी अख्खी बॅलन्स शीट नाही दिलेली, पण ऍसेट साईडला काय दिलंय, प्रीपेड रेंट आहे फॉर 2019-20, म्हणजे जे इयर आपल्याला आता फायनान्शियल इयरचं वर्किंग करायचं आहे तेच इयर 19-20. का हे कळलं, कारण ओपनिंग बॅलन्स शीट 2019 ची आहे, म्हणजे करंट इयर जे वर्किंग आपण करतोय ते 19-20 झालं. सो प्रीपेड रेंट आहे 1000. याचा अर्थ काय झाला की ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये 1000 आहे, म्हणजे प्रिव्हियस इयर मध्ये हे 1000 करंट इयरचे प्री रिसिव्ड झाले होते, सॉरी प्रीपेड होते. रिसिट अँड पेमेंटच्या पेमेंट साईडला आहे रेंट पेड फॉर फायनान्शियल इयर 19-20 अँड 2021. आता 19-20 हे करंट इयर आहे, 2021 हे पुढचं वर्ष आहे, नेक्स्ट इयर आहे. सो करंट इयर साठी 5500 ऑलरेडी पे केलेले आहेत आणि नेक्स्ट इयर साठी 500 आत्ताच पे केलेले आहेत. सो ती अमाऊंट आहे 6000. आता ऍडजस्टमेंट काय दिलेले आहेत, आउटस्टँडिंग रेंट फॉर ₹2500, शो द ट्रीटमेंट ऑफ द रेंट. आता तुम्हाला एंट्रीज करताना कशा करायच्या असतात, सगळ्यात पहिली गोष्ट अशी लक्षात ठेवायची आहे की जी ओपनिंग बॅलन्स शीट आहे ती तशीच्या तशी आधी तुम्हाला कॉपी करायची आहे इनर कॉलम मध्ये. पर्टिक्युलरली जे प्रीपेड रेंट, आउटस्टँडिंग रेंट किंवा प्री रिसिव्ड इन्कम, आउटस्टँडिंग इन्कम अशा ज्या फिगर्स असतात त्या सगळ्या तुम्हाला इनर कॉलम मध्ये आधी लिहून घ्यायच्या आहेत आणि मग त्याच्याशी रिलेटेड काही ऍडजस्टमेंट आहे का ते बघून मग त्या आउटर कॉलमला शिफ्ट करायच्या. ठीक आहे. सो आता तुम्हाला काय दिलेलं आहे, सगळ्यात पहिल्यांदा प्रीपेड रेंट दिलेलं आहे 1000 ऍसेट साईडला. सो मी ऍसेट साईडला प्रीपेड रेंट आधी मी लिहून टाकतेय. फायनान्शियल इयर काय दिलंय, फॉर फायनान्शियल इयर 2019-20. आता आपली बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 20 असणार आहे, कारण ओपनिंग बॅलन्स शीट आपली 31/4/19 ची होती, बरोबर आहे, सॉरी 1/4/2019 ची होती. सो प्रीपेड रेंट किती दिलेला आहे, 19-20 चा 1000. या फिगर्स मी आधी इनर कॉलम मध्ये सगळ्या लिहून घेतेय. आता पेमेंट साईडला काय दिलंय, टू रेंट पेड. मी पूर्ण अमाऊंट जी आउटर कॉलम मध्ये दिसते ना ती इथे घेणार आहे. लक्षात ठेवायचे मी कसं दाखवलं तुम्हाला, जी फुल अमाऊंट रिसिव्ड आहे, सॉरी पेड आहे 6000 रुपीज, ते मी पूर्णच्या पूर्ण आधी इथे घेतलीये. आता आपण त्याला ऍडजस्टमेंट करणार आहोत. थोडक्यात मला काय म्हणायचंय की जे आउटर कॉलम्सच्या फिगर्स आहेत ते मी आता इनर कॉलम मध्ये घेतल्यात. सिंपल गोष्ट. आउटर कॉलम मध्ये 1000 होतं प्रीपेड रेंट आणि इथे रेंट पेड 6000 होतं ऍज पर रिसीट अँड पेमेंट अकाउंट. आता आपण ज्या हिडन ऍडजस्टमेंट्स आहेत, ज्या बॅलन्स शीट मध्ये दिलेल्या असतात आणि रिसीट अँड पेमेंट मध्ये दिलेल्या असतात, त्या आता करून घेणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्यायचे की प्रीपेड रेंट, जेव्हा प्रीपेड किंवा प्री रिसिव्ड हा शब्द येतो त्यावेळेला जे नेक्स्ट इयर असतं, ज्याच्या ओपनिंगला प्रीपेड रेंट किंवा प्री रिसिव्ड इन्कम म्हणून जे आलेलं आहे ते आपल्याला तिथे त्या बॅलन्स शीटला न घेता इन्कम एक्सपेंडिचरला ट्रान्सफर करायचं असतं. मी काय सांगितलं परत एकदा सांगते, नीट लक्ष देऊ नाही का. जेव्हा ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये प्रीपेड एक्सपेन्सेस ऍसेट साईडला येतात किंवा प्री रिसिव्ड इन्कम जे लायबिलिटीजला येतात ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये, त्यांच्या फिगर्स आधी इनर कॉलम मध्ये घ्यायच्या, तिथून लेस करायच्या आणि इन्कम एक्सपेंडिचरला ट्रान्सफर करून टाकायच्या विदाउट थिंकिंग. अजिबात कसलाही विचार न करता त्या पहिल्या फिगर्स प्री लिहिलेल्या, प्रीपेड आणि प्री रिसिव्ड लिहिलेल्या तिथून ट्रान्सफर करून इन्कम एक्सपेंडिचरला टाकून द्यायच्या. इन्कम एक्सपेंडिचरला कुठे जातील, जर प्रीपेड रेंट हे एक्सपेंडिचर असेल तर तो एक्सपेंडिचरला जाईल, प्री रिसिव्ड इन्कम असेल तर इन्कमला ऍड होईल, रिस्पेक्टिव्ह इन्कम रिस्पेक्टिव्ह एक्सपेंडिचर. आता एक्सपेंडिचर कुठला आहे आपला, रेंट आहे. प्रीपेड रेंट शब्द आला, प्रीपेड शब्द आला की मी लगेच मायनस करून टाकणार आणि काय लिहिणार, टेकन टू
एक्सपेन्सेस -1000 हे झालं नील. कळलं? आपण प्रीपेड मागच्या वर्षी चालू वर्षाचा एक्सपेंडिचर जो पे केलेला आहे तो चालू वर्षात एक्सपेंडिचर साईडला जायला पाहिजे, म्हणून आपण तो टेकन टू एक्सपेन्सेस असं वर्डिंग वापरलं. इथून लेस करून कोणत्या एक्सपेंडिचरला ऍड करायचं आपल्याला? ह्या. सो इथे काय ऍड करायचं? ऍड प्रीपेड ड्युरिंग कोणत्या फायनान्शियल इयर मध्ये? याच्या आधीच्या. हे फायनान्शियल इयर 31 मार्च 2020 ला संपतंय, याचा अर्थ आधीचं फायनान्शियल इयर कुठलं होतं? 18-19. हे 19-20 आहे. ज्या फायनान्शियल इयरचं आपण वर्किंग करतोय ते 19-20 आहे, त्याच्या आधीचं फायनान्शियल इयर 18-19 आहे. सो आपण फायनान्शियल इयर 18-19 मध्ये हे 1000 रुपीज प्रीपे केले, म्हणून ते ऍड करायचे. तो चालू वर्षाचा एक्सपेंडिचर आहे. आलं लक्षात? सो सगळ्यात पहिलं आपण काय केलं? ऍसेट साइडला प्रीपेड किंवा प्री रिसिव्ड असेल ते इथून लेस करायचं आणि रिस्पेक्टिव्ह एक्सपेंडिचर किंवा इन्कमला ऍड करून टाकायचं. ही आपण पहिली गोष्ट केली. त्याच्याही आधी आपण काय केलं होतं? आउटर कॉलमच्या फिगर्स इनर कॉलम मध्ये लिहून आपण ऍडजस्टमेंट्सला वाव ठेवला होता, म्हणजे इनर कॉलम मध्ये लिहिलं. सेकंडली आपण काय केलं? प्रीपेड आणि प्री रिसिव्ड इन्कम एक्सपेंडिचरला ट्रान्सफर केलं. आता तिसरं काय करायचंय? तर हा जो प्रीपेड रेंट आहे त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे? फायनान्शियल इयर 19-20 चे 5500 आणि फायनान्शियल इयर 20-21 चे 500. आता मला सांगा आपण कोणत्या फायनान्शियल इयर साठी काम करतोय? 19-20. सो 19-20चं जे फायनान्शियल इयर आहे त्याचा खर्च एक्सपेंडिचर मध्ये तसाच राहिला पाहिजे. मग कोणता कट ऑफ करायचा आहे? नेक्स्ट इयरचा आणि लास्ट इयरचा कट ऑफ करायचा. ह्याच्यामध्ये फायनान्शियल इयर 20-21 म्हणजे नेक्स्ट इयर आहे. सो नेक्स्ट इयरचे जे पैसे या फायनान्शियल इयर मध्ये पे केले ते कट ऑफ करायचे. त्याला काय म्हणायचं? प्रीपेड रेंट फॉर नेक्स्ट इयर. बरोबर? ते कट ऑफ करायचे. मग इथे आपण काय म्हणणार? लेस प्रीपेड फॉर फायनान्शियल इयर 2021. 2021 हे पुढचं फायनान्शियल इयर आहे. आता कोणतं करंट अकाउंट फायनान्शियल इयर आपण काम करतोय? 19-20 हे करंट आहे. सो ह्याच्या प्रिव्हियस काय असेल? 18-19 आणि ह्याच्या नेक्स्ट काय असेल? 20-21. सो हे दोन्ही घ्यायचे नाहीयेत आपल्याला, फक्त 19-20 घ्यायचंय. मग 19-20 मध्ये जर 20-21 चे पे झाले असतील तर ते कट ऑफ करून टाकायचे. म्हणून आपण किती? 500 मायनस केले. आता हे जे मायनस केलेले प्रीपेड रेंट आहे हा परत ऍसेटला जाणार पुढच्या वर्षीला कॅरी फॉरवर्ड होण्यासाठी. सो प्रीपेड रेंट फॉर फायनान्शियल इयर 19-20 लेस झाला आणि फायनान्शियल इयर 20-21 ऍड झाला 500 रुपीज. झालं? कळलं? त्याच्यानंतर आता काय उरलं? आता तुम्ही जर पाहिलं हे मधलं थोडंसं जर तुम्ही हाईड केलं तर आपण आउटर कॉलम 6000 घेतले होते, त्यातले 500 लेस केले म्हणजे 5500 करंट इयरचे ऑटोमॅटिकली उरले. आता ऍडजस्टमेंट काय दिली? आउटस्टँडिंग रेंट 2500 करंट इयरचे आउटस्टँडिंग होते. ते करंट इयरचे आउटस्टँडिंग ऍड करून घ्यायला पाहिजेत कारण ते अजून रिसिव्ह नाही झालेले, पण एक्सपेंडिचर करंट इयरचा आहे. सॉरी, रिसिव्ह नाही म्हणायचे, पे नाही झालेले पण एक्सपेंडिचर मात्र करंट इयरचा आहे, तो घ्यायला पाहिजे. आउटस्टँडिंगची एंट्री काय करतो आपण? ऍड आउटस्टँडिंग फॉर फायनान्शियल इयर करंट इयर 19-20. अमाऊंट किती आहे? 2500. आउटस्टँडिंग रेंट ही एक्सपेंडिचर आहे आपला. लेफ्ट इफेक्ट लायबिलिटीला जाणार. आउटस्टँडिंग रेंट कोणतं फायनान्शियल इयर? फॉर फायनान्शियल इयर 19-20. आउटर कॉलम 2500. कळतंय? आता मी आउटर कॉलम मध्ये फिगर घेते. ही 7000 मधनं 500 लेस झाले, 2500 ऍड झाले, म्हणजेच 9000 आपली आउटर कॉलमची फिगर आली. 9000 हे काय आहे? करंट इयर मध्ये रेंट साठी केलेला एक्सपेंडिचर. त्यातला काही एक्सपेंडिचर ऍक्च्युली पे झालेला आहे करंट इयर मध्ये, काही एक्सपेंडिचर प्रिव्हियस इयर मध्ये प्रीपेड झाला होता, काही एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग आहे जो कदाचित नेक्स्ट इयर मध्ये पे होईल. कळलं? पण
ते सगळे एक्सपेंडिचर क्लब करून करंट इयरचा 19-20चा टोटल एक्सपेंडिचर किती आहे 9,000. त्यातला 5,500 पे झाला, 1,000 लास्ट इयर मध्ये पे झाला आणि 2,500 नेक्स्ट इयर मध्ये पे होईल. कळलं? सो टोटल एक्सपेंडिचर 9,000, आउटस्टँडिंग लायबिलिटी मध्ये रेंट आउटस्टँडिंग 2,500 आणि नेक्स्ट इयरचा जो प्रीपेड होता तो आउटर कॉलम मध्ये गेला 500. मागच्या वर्षीचा प्रीपेड आपण नील करून टाकला एक्सपेंडिचरला ऍड करून, पण नेक्स्ट इयरचा जो प्रीपेड चालू वर्षात आहे तो क्लोजिंग बॅलन्स शीटला जर दाखवला नाही आपण तर नेक्स्ट इयर आपण कसा तो घेऊ शकणार, म्हणून तो क्लोजिंग बॅलन्स शीटला 500 येणार. कळलं? नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय ट्रीटमेंट ऑफ आउटस्टँडिंग इन्कम्स अँड इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. ओपनिंगची बॅलन्स शीट आहे म्हणजेच फायनान्शियल इयर, करंट फायनान्शियल इयर कुठलं 19-20. लायबिलिटीज मध्ये काय दिले, रेंट फॉर स्पोर्ट्स ग्राउंड रिसिव्ड फॉर फायनान्शियल इयर 19-20. ओपनिंग बॅलन्स शीटला 19-20 रेंट रिसिव्ड फॉर स्पोर्ट्स ग्राउंड आले, म्हणजेच प्रिव्हियस इयर मध्ये हा रेंट करंट इयरचा प्री रिसिव्ड होता, ज्या अर्थी तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ओपनिंगला कॅरी फॉरवर्ड झालाय. इथे शब्द वापरलाय का प्री रिसिव्ड म्हणून, पण आपल्याला त्या वर्डिंग वरनं कळतंय ना की हा प्री रिसिव्ड आहे. काय लिहिलंय, रेंट फॉर स्पोर्ट्स ग्राउंड रिसिव्ड फॉर फायनान्शियल इयर 19-20. प्रिव्हियस इयर काय होतं 18-19. 18-19 मध्ये 19-20 जा रिसिव्ह झाला याचाच अर्थ तो प्री रिसिव्ड होता, असं तिथे लिहिलं नाहीये, पण ब्रॅकेटमध्ये तुम्ही पेन्सिलने लिहून ठेवा की हे प्री रिसिव्ड आहे. ऍसेट्सला काय दिलंय, फिक्स डिपॉझिट्स 1 लाख. सो ऑलरेडी फिक्स डिपॉझिट कॅरी फॉरवर्ड झालेले आहेत. बिझनेसमध्ये 1 लाख ऑलरेडी फिक्स डिपॉझिट्स आहेत, बिझनेसमध्ये म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये. आता रिसीट पेमेंट इयर एंडिंग ऑन 31 मार्च 20 म्हणजे 19-20चा एंड. सो ड्युरिंग द 19-20 इयर काय काय रिसीट्स आहेत, काय काय पेमेंट्स आहेत बघा. रिसीट्स दिल्यात रेंट फॉर स्पोर्ट्स ग्राउंड जे रिसिव्ह झालेलं आहे फायनान्शियल इयर 19-20 साठी 18,000 आहेत आणि 20-21 साठी 5,000 आहेत. परत एकदा तुम्हाला इथे स्ट्राईक झालं का 19-20 करंट इयर आहे, नेक्स्ट इयर 20-21 चे यावर्षी रिसिव्ह झालेत 5,000 रुपीज. त्याचबरोबर इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट सुद्धा रिसिव्ह झालेला आहे, त्याची अमाऊंट आहे 7,500. पेमेंट्सला आहे फिक्स डिपॉझिट 50,000. याचा अर्थ काय झाला, ओरिजिनली 1 लाखचे डिपॉझिट्स होतेच, हे ऍडिशनल डिपॉझिट केले ड्युरिंग द इयर 50,000चं. ठीक आहे, कळलं? आता ऍडजस्टमेंट्स काय दिले आहेत, रेंट फॉर स्पोर्ट्स ग्राउंड ड्यू बट नॉट रिसिव्ड अमाउंटेड टू 2,000. करंट इयरचे ड्यू आहेत पण नॉट येट रिसिव्ड, म्हणजे अक्र्यूड इन्कम म्हणतात त्याला किंवा आउटस्टँडिंग इन्कम. सेकंड ऍडजस्टमेंट, ऑन 31 मार्च 2020 इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट इज आउटस्टँडिंग फॉर 1 month ऑन टोटल फिक्स डिपॉझिट, रेट ऑफ इंटरेस्ट 6% पर एनम. शो द ट्रीटमेंट ऑफ रेंट अँड इंटरेस्ट असं लिहायला पाहिजे पुढे. कळलं? लक्षात आलंय काय ते? आता आपल्याला ऍडजस्टमेंट्स कशा करायच्या ते मी दाखवते. आपण ठरवलंय त्याप्रमाणे बॅलन्स शीट मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या इनर कॉलम मध्ये लिहायच्या, रिसीट पेमेंट मध्ये जे दिलेले ते इनर कॉलम मध्ये लिहायचं. सो आपल्याला इथे बॅलन्स शीटला लायबिलिटीला काय दिलंय, रेंट फॉर स्पोर्ट्स ग्राउंड रिसिव्ड फॉर 19-20. आता मी इथे शब्द वापरते प्री रिसिव्ड रेंट ऑफ स्पोर्ट्स ग्राउंड. कोणतं फायनान्शियल इयर 19-20. इनर कॉलम फिगर 3,500. फर्स्ट स्टेप आपण काय केलेली आहे, ओपनिंग बॅलन्स शीट मधल्या फिगर्स ज्या आउटर कॉलम मध्ये होत्या त्या आपण चालू वर्षाच्या बॅलन्स शीट मध्ये इनर कॉलम मध्ये लिहिल्या. हे प्री रिसिव्ड इन्कम आहे. तसंच ऍसेट साइडला आहे फिक्स डिपॉझिट्स, पुन्हा मी इनर कॉलम मध्येच लिहिते 1 लाख. बॅलन्स शीट झाली. रिसीट पेमेंट टू रेंट फॉर स्पोर्ट्स ग्राउंड, रिसीट आहे म्हणजे इन्कम साइडला येणार बाय रेंट फॉर स्पोर्ट्स ग्राउंड. कोणती फिगर लिहायची इथे इनर कॉलम मध्ये, रिसीट पेमेंटची आउटर म्हणजे 23,000 टोटल अमाऊंट. कळलं? ही झाली फर्स्ट स्टेप. आता इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट पण दिलाय, इथे मी तुला 4-5 ओळी सोडते आणि मग लिहिते बाय इंटरेस्ट ऑन FD.
इनर कॉलम फिगर 7,500. ठीक आहे. आता आपण ऍडजस्टमेंट करायला घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा ऍडजस्टमेंट बॅलन्स शीट मधल्या आणि रिसीट पेमेंट मधल्या आधी करून घ्यायच्या, मग ऍक्च्युअल ऍडजस्टमेंट करायच्या. आता इथे प्री रिसिव्ड शब्द आलाय. मग अशी मी तुम्हाला सांगितलं तसं की मागच्या वर्षी जर करंट इयरचा कोणताही एक्सपेंडिचर किंवा इन्कम लास्ट इयर मध्ये केलेला असेल, प्रिव्हियस इयर मध्ये केलेला असेल, जो ओपनिंग बॅलन्स शीटला दिसतोय, तो पहिल्यांदा नील करून टाकायचा आणि रिस्पेक्टिव्ह इन्कम आणि एक्सपेंडिचरला घ्यायचा. सो प्री रिसिव्डला आपण लेस करणार आहोत टेकन टू इन्कम -3,500 खाली लिहायचं नील. आता हे जे इन्कम आहे जे लास्ट इयरला मिळालेले आहे पण आहे करंट इयरचं, ते करंट इयरच्या इन्कमला ऍड होणार. ऍड प्री रिसिव्ड ड्युरिंग फायनान्शियल इयर 18-19. काय लिहिलं मी, लक्षात आलं का? प्रिव्हियस इयर 18-19 होतं. 18-19 मध्ये 19-20चं रिसिव्ह झालं म्हणून मी लिहिलंय प्री रिसिव्ह ड्युरिंग फायनान्शियल इयर 18-19, म्हणजे प्रिव्हियस इयरचं फायनान्शियल इयर टाकलं मी. ठीक आहे. ती अमाऊंट किती आहे? ऍड 3,500 म्हणजे 26,500 ही फिगर झाली. आलं लक्षात? सो ही ऍडजस्टमेंट झाली. आता इकडची ऍडजस्टमेंट बघूयात. फायनान्शियल इयर 19-20चा रेंट किती आहे? 18,000 आणि फायनान्शियल इयर 20-21चा 5,000. त्यातला चालू वर्षाचा नाहीये असा कोणता आहे? 2021चा. सो 2021चा जो चालू वर्षाचा नाहीये तो लेस करणार. रेंट फॉर फायनान्शियल इयर 2021 किती येतो? 5,000 लेस 5,000 म्हणजे 21,500 अमाऊंट उरली. कळलंय? जर तुम्ही मधलं हाईड केलं तर 23,000 आउटर कॉलमची फिगर -5,000 म्हणजे 18,000 उरले, जे फायनान्शियल इयर 19-20चे रिसिव्ड म्हणून दिसत आहेत, म्हणजे आपलं बरोबर आहे. कळलं? सो 21,500 अजूनही मी इनर कॉलमला लिहिले, ऍडजस्टमेंट व्हायची. याचा सेकंड इफेक्ट काय आहे? नेक्स्ट फायनान्शियल इयरचं प्री रिसिव्ड रेंट करंट इयर मध्ये दाखवलंय. सो लेस फ्रॉम इन्कम लायबिलिटीला ऍड, अपोजिट साइड इफेक्ट. सो इथे फॉर फायनान्शियल इयर 2021 5,000. आता टोटल प्री रिसिव्ड किती झाले? 5,000, जे फक्त नेक्स्ट इयरचे आहेत. कळलं? सो बॅलन्स शीट मधल्या आणि रिसिट पेमेंट मधल्या ज्या हिडन ऍडजस्टमेंट्स होत्या त्या करून झाल्या. ऍक्च्युअल ऍडजस्टमेंट काय आहेत? रेंट फॉर स्पोर्ट्स ग्राउंड ड्यू बट नॉट रिसिव्ड अमाउंटेड टू 2,000 करंट इयरचं. ऍड आउटस्टँडिंग फॉर फायनान्शियल इयर 19-20 किती आहेत? 2,000. आता आउटर कॉलम फिगर किती झाली? 23,500. बरोबर. सेकंड इफेक्ट त्याचा काय द्यायचा आहे? ऍसेटला आउटस्टँडिंग रेंट किंवा रेंट रिसिवेबल म्हणला तरी चालेल फॉर स्पोर्ट्स ग्राउंड. फायनान्शियल इयर कुठलं आहे? 19-20. आउटर कॉलम फिगर 2,000. सगळीकडे फायनान्शियल इयर लिहायचं न चुकता. सगळीकडे लिहिलंय बघा मी, कुठेही असं नुसतंच आउटस्टँडिंग रेंट असं नाही लिहायचं. फायनान्शियल इयर 19-20चं आउटस्टँडिंग रेंट 2,000 आहे. झालं. सेकंड इफेक्ट देऊन झाला. आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट. ऑन 31st March इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इज आउटस्टँडिंग फॉर 1 month ऑन टोटल फिक्स्ड डिपॉझिट. रेट ऑफ इंटरेस्ट 6% पर एनम. याची आपण वर्किंग नोट करणार आहोत. वर्किंग नोट कशाची? कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन FD. काय म्हणायचंय त्याला? FD कितीची आपली? ₹1 lakh प्लस ₹50,000 ऍडिशनल आहे. हा, एक मिनिट. मगाशी माझं राहिलंय रिसीट पेमेंटच्या पेमेंट साईडला फिक्स्ड डिपॉझिट 50,000 ह्याच्यात ऍड होणार आहेत. ऍडिशन ड्युरिंग द इयर. ऍडिशन क्रिएट केली आहे, म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट ऍसेट क्रिएट केली आहे ड्युरिंग द इयर, ड्युरिंग फायनान्शियल इयर. सो ही अमाऊंट आली 1,50,000. सो आता फिक्स्ड डिपॉझिट टोटल कितीचे झाले? 1,50,000. सो ओपनिंग बॅलन्स शीटला किती होते? 1 लाख प्लस ऍडिशन ड्युरिंग द इयर 50,000 म्हणजे 1,50,000 टोटल FD.
बरोबर. त्यांनी काय दिलंय 1 month आउटस्टँडिंग इंटरेस्ट फॉर 1 month ऑन टोटल एफडी. सो इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन आता कसं होणार आहे, इंटरेस्ट इज इक्वल टू 1,50,000 इंटू 6% इंटू 1 month. याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी ऍडिशनल आहे 50,000 याची डेट दिली नाहीये. जर डेट दिली असती की फॉर एक्झाम्पल 1 ऑक्टोबरला घेतलेली आहे, नवीन एफडी 1 ऑक्टोबरला क्रिएट केली, तर तुम्ही काय करणार, 1,00,000 जी ओपनिंग मध्ये दिसते त्याला फुल इयरचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार, आणि जी फिक्स डिपॉझिट 1 ऑक्टोबर पासून केली त्याला ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत म्हणजे 6 महिन्यांचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार. पण इथे त्यांनी इंटरेस्ट ऑन एफडी ऑन टोटल एफडी असं दिलेलं आहे फॉर 6 months आणि 1 month, म्हणून आपण हे कॅल्क्युलेशन करतो. डेट दिली असती ना तर हे नसतं केलं. सो याचा आन्सर काय येणार आहे बघा, 750. सो इंटरेस्ट किती कॅल्क्युलेट झाला, 750. आता हा 750 इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे, म्हणून जो इंटरेस्ट रिसीट ऑलरेडी रिसीव्ह किती झालाय 7,500, त्यात आपण आउटस्टँडिंग ऍड करणार. सो ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट फॉर फायनान्शियल इयर 19-20, ऍड किती करायचे 750, 8250 आउटर कॉलम, राईट इफेक्ट इकडे ऍड केलं की ऍसेटला ऍड करायचंय आउटस्टँडिंग इंटरेस्ट फॉर फायनान्शियल इयर 19-20 अमाऊंट 750. कळतंय का. आता ह्याच्या पुढची सबस्क्रिप्शनची ती पण महत्वाची आहे, ती दाखवते आता. तिसरं एक्झाम्पल आपलं ट्रीटमेंट ऑफ सबस्क्रिप्शन आहे. तुमच्या स्क्रीनवर दिसतोय प्रॉब्लेम. बॅलन्स शीट एज ऑन 1 एप्रिल 2022, म्हणजे फायनान्शियल इयर कुठलं 22-23. कुठेतरी एका ठिकाणी पेन्सिलनी लिहून ठेवा फायनान्शियल इयर 22-23 कशासाठी, कोणत्या फायनान्शियल इयर साठी आपण करतोय ते कळलं. लायबिलिटीज मध्ये दिले सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स फॉर 22-23. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजेच प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 4,900. ऍसेट्स आहेत आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2021, 21-22. आता नीट बघितलं तुम्ही तर फायनान्शियल इयर कुठलं आपण काम करतोय आता 22-23. मी इथे समोर लिहितेय, तुम्हाला आता लक्षात येईल. आपण करंट फायनान्शियल इयर कुठलं बघतोय 22-23. मग प्रिव्हियस इयर्स कोणती कोणती आहेत, 2021 पण आहे आणि 21-22 पण आहे. 2 वर्षाची आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन अजूनही मिळाली नाहीयेत. 2021 मध्ये मिळायला पाहिजे होतं तेव्हा मिळालं नाही, म्हणून तेव्हा आउटस्टँडिंग दाखवलं. 21-22च्या बॅलन्स शीट मध्ये ते आउटस्टँडिंग कॅरी फॉरवर्ड झालं, पण त्याही वर्षी ते मिळालं नाही. प्लस 21-22चं अजून आउटस्टँडिंग त्याच्यात ऍड झालं. सो 2 वर्षाच्या आउटस्टँडिंग इकडे ओपनिंग बॅलन्स शीटला दिसत आहेत 22-23च्या, जे फायनान्शियल इयर आता आपण करतोय ते. ठीक आहे. सो आता ह्याचं नेक्स्ट फायनान्शियल इयर कुठलं असणार आहे 23-24. हे तुम्ही थोडंसं सुरुवातीला जोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत हे असं पेन्सिलनी कुठेतरी मार्जिन मध्ये लिहित जा. सो मग अशी आपण ऍसेट्स मध्ये पाहिलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2021 ची 2,800 आणि 21-22 ची 3,500 अशी टोटल ओपनिंग बॅलन्स शीटला आली आहे 6,300. आता रिसीट पेमेंट जे 31 मार्च 23चं आहे, म्हणजे ड्युरिंग द इयर 22-23 किती सबस्क्रिप्शन रिसीव्ह झाली आहे, कशी कशी झाली आहे. 2021 ची 2,800, 21-22 ची 3,000, 22-23 जे करंट फायनान्शियल इयर आहे त्याचं 90,100 आणि नेक्स्ट फायनान्शियल इयर 23-24 चे 2,000. ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर फायनान्शियल इयर 22-23 आर ₹5,000. सॉल्व्ह करायला घेऊयात. आपण काय करायचंय, फर्स्ट स्टेप आपलं हे लिहून झालेलं आहे, आधी करंट इयर, प्रिव्हियस इयर, नेक्स्ट इयर ते लिहिलं. आता आपल्याला काय करायचंय, लायबिलिटीजच्या आहेत तशाच आपण इनर कॉलम मध्ये लिहायच्या आहेत. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्सला मी प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन असं म्हणतेय. फायनान्शियल इयर 2022-23 ही ओपनिंग बॅलन्स शीटला आली आहे. आपण ह्या फिगर इनर कॉलम मध्ये लिहित असतो. इनर कॉलम फिगर 4,900. आधी मी सगळं इनर कॉलम मध्ये लिहून घेतेय, मग आपण आउटर कॉलम मध्ये लिहूयात. इकडे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन
फायनान्शियल इयर 2021 इनर कॉलम 2800. मी एक ओळ सोडतीये आणि मग लिहिते 21-22 इनर कॉलम 3500. इनर कॉलम मध्ये लिहिलंय, एक एक लाईन सोडली आहे. रिसीट पेमेंट. रिसीट पेमेंट मध्ये बाय सबस्क्रिप्शन्स इन्कम आहे आपलं. बाय सबस्क्रिप्शन्स कोणती अमाऊंट घ्यायची? आउटर कॉलमची 97,900. कळलं? टोटल अमाऊंट जी आउटर कॉलम मध्ये ती मी इथे इनर कॉलम मध्ये घेतली. आता आपण रिसीट पेमेंट आणि बॅलन्स शीट मधले ऍडजस्टमेंट करूयात. आता मी आधी रिसीट पेमेंटच्या करते कारण तिथे फिगर्स जास्त आहेत. सो रिसीट पेमेंट मधली सगळ्यात पहिली फिगर आहे फायनान्शियल इयर 2021 ची. एक कॉन्सेप्ट लक्षात घ्या की ही जी 97,900 आहे ही टोटल रिसीव्ह झालेली अमाऊंट आहे. त्या रिसीव्ह झालेल्या अमाऊंट मधलं आपल्याला कट ऑफ करायचंय. नेक्स्ट इयरचं कट ऑफ करा, लास्ट इयरचं कट ऑफ करा, फक्त करंट इयर ठेवा. बरोबर? मग करंट इयर ठेवण्यासाठी 2021, 22, 22 कट ऑफ करायचे. म्हणजेच फायनान्शियल इयर 2021 चे 2800 मायनस करायचे. त्याला आपण काय म्हणणार? लेस रिसीव्ड फॉर फायनान्शियल इयर 2021 चे 2800 ते मायनस करायचे आणि फायनान्शियल इयर 21-22 चे 3000 ते पण मायनस करायचे. बरोबर का? जे चालू वर्षाचे नाहीयेत ते मायनस करून टाकायचे. आता ही जी मायनस केलेली फिगर आहे 2800 ही लास्ट इयरची 2021 ची आत्ता मिळालेली आहे. मग त्याचं आउटस्टँडिंग दिसतंय का? दिसतंय की ऍसेट साइडला. मग ही जी रिसीव्ह झालेली अमाऊंट आहे ती त्या आउटस्टँडिंग मधनं लेस करा. म्हणजे आता ते आउटस्टँडिंग एकतर कमी होईल किंवा नील होईल. पण 2800 ला 2800 मिळाले म्हणजे ते नील झालं. सो लेस रिसीव्ड इन 22-23 मायनस 2800 नील. कळलं? आता नेक्स्ट आहे 21-22 3000. 21-22 म्हणजे प्रिव्हियस इयरचं यावर्षी मिळाले म्हणजे बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग असणार प्रिव्हियस इयरचं. 21-22 चे 3000 मिळालेत पण आउटस्टँडिंग होते 3500. लेस रिसीव्ड इन 22-23 3000 म्हणजे 500 रुपीज अजूनही आउटस्टँडिंग आहेत जे आता नेक्स्ट इयरला कॅरी फॉरवर्ड होतील. ठीक आहे? सो ह्या झाल्या पहिल्या दोन एंट्रीज. 22-23 जे करंट इयर आहे ते लेस नाही करायचं, ते राहणार तसंच. आता 23-24 नेक्स्ट इयर ते पण कट ऑफ करायचं. त्याला काय म्हणायचं? लेस प्री रिसीव्ड फॉर फायनान्शियल इयर 23-24. नेक्स्ट फायनान्शियल इयरचे लेस 2000. कळलं? नेक्स्ट फायनान्शियल इयरचे पैसे आत्ता मिळालेत. आत्ता आपण आधी काय केलं होतं? प्रिव्हियस फायनान्शियल इयरचे आत्ता मिळालेत म्हणून आउटस्टँडिंग मधनं लेस केलं. राईट इफेक्ट लेस. आता हा प्री रिसीव्ड फॉर 23-24 इकडे लेस केलं की ह्या बाजूला ऍड करायचा आहे. इथे मी एक रो ऍड सोडते मोकळी आणि मग लिहिते फायनान्शियल इयर 2023-24 2000. एका बाजूला लेस केलं की अपोजिट साइड ऍड करा और सेम साइड लेस करा. राईट लेस केलं पहिल्या दोन इफेक्टच्या वेळेला आणि प्री रिसीव्डला इकडे लेस करून इकडे ऍड केलंय. बरोबर? 3 एंट्रीज कळल्या. मग उरलं काय? 2800, 3000 आणि 2000 हे मायनस झाल्यावर बरोबर तुमचे 90,100 उरले. त्याच्यावर उरलेल्या ऍडजस्टमेंट करूयात आपण. पण ह्या ऍडजस्टमेंट कळल्या. पहिली स्टेप झाली, दुसरी स्टेप झाली. आता प्री रिसीव्ड सबस्क्रिप्शन जे ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये फॉरवर्ड झालेलं असतं ते त्या इन्कमला आणि एक्सपेंडिचरला घेतो आपण. करंट इयरचं आहे. सो लेस टेकन टू इन्कम मायनस 4900 नील. इकडे मायनस केलं की इकडे ऍड करायचं. ऍड प्री रिसीव्ड इन फायनान्शियल इयर. प्रिव्हियस फायनान्शियल इयर कुठला आहे? 21-22 4900. हे समजा नाही कन्फ्युजन झालं तर प्री रिसीव्ड इन प्रिव्हियस फायनान्शियल इयर असं म्हणा.
तसंही चालेल. सो प्रिव्हियस फायनान्शियल इयर मध्ये 4900 मिळाले, जे आपण इकडून लेस केले आणि इकडे ऍड केले. इकडे लेस केलं की इकडे ऍड करायचं, इकडे लेस केलं की इकडे ऍड करायचं. कळलं? तसे आता हे इथे ऍड केले. झालं? दोन दोन इफेक्ट देतोय आपण. आता बॅलन्स शीट आणि ह्याच्यातल्या सगळ्या ऍडजस्टमेंट करून झाले आहेत. मी खाली ऍडजस्टमेंट वाचतेय. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 22-23 करंट इयरच्या 5000 आहेत. आउटस्टँडिंग म्हणलं की आपण ऍड करतो. सो ऍड आउटस्टँडिंग फॉर फायनान्शियल इयर 22-23. करंट फायनान्शियल इयरचं आउटस्टँडिंग आहे ऍड 5000. सगळ्या ऍडजस्टमेंट करून झाल्यात. कॅल्क्युलेशन नंतर करू. इकडे ऍड केलं की राईट इफेक्ट इथेही ऍड करायचं. ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फायनान्शियल इयर 22-23 5000. सो टोटल आउटस्टँडिंग किती झालं? 5500, आउट ऑफ विच 500 इज फॉर 21-22 विच इज स्टील आउटस्टँडिंग, आणि करंट इयर आउटस्टँडिंग 5000. इथे आता टोटल करूयात आपण. हे सगळं मायनस केल्यानंतरची आपली फिगर आली होती 90,100. त्याच्यात मी बाकीचं ऍड करतेय 1 लाख. कळलंय? सबस्क्रिप्शनशी रिलेटेड महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात. परत एकदा पॉइंट रिवाइज करते. काय काय करणार आहात तुम्ही? करंट इयर कोणतं आपण काम करतोय ते लिहायचं, त्याच्या नेक्स्ट इयर आणि प्रिव्हियस इयर लिहायचे, ते नंतर कट ऑफ करायचे आपल्याला सबस्क्रिप्शन इन्कम मधनं, म्हणून हे फिगर लिहायच्या. सेकंड मी सांगितलं बॅलन्स शीटच्या ओपनिंगच्या फिगर इनर कॉलम मध्ये लिहायच्या. थर्ड सांगितलं इन्कम किंवा एक्सपेंडिचरची टोटल रिसिव्ड अमाऊंट आणि टोटल पेड अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहायची. चौथं मी सांगितलं प्री रिसिव्ड इन्कम किंवा प्रीपेड एक्सपेंडिचर असेल तर तो इमिजिएटली लेस करायचा आणि त्या इन्कम एक्सपेंडिचरला ऍड करायचा. पाचवं मी सांगितलं की जे सबस्क्रिप्शन किंवा एक्सपेन्सेस जे पेड होते ते करंट इयरचे ठेवायचे, उरलेले नेक्स्ट इयरचे किंवा प्रिव्हियस इयरचे कट ऑफ करायचे, म्हणजे मायनस करायचे. मायनस करून त्याचे सेकंड इफेक्ट रिस्पेक्टिव्ह ह्याला द्यायचे. हे पाचवं झालं. आणि सहावं मी सांगितलं ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट जर आउटस्टँडिंग असेल तर ऍड टू रिस्पेक्टिव्ह इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट. जर प्रीपेड असेल तर लेस आणि बॅलन्स शीट. समजलंय? नेक्स्ट लेक्चर पासून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करणार आहोत. मी तुम्हाला आता होमवर्क देते. तुमच्या बुकमध्ये तुमच्या इथे समोर आता होमवर्क दिसतोय. अशीच एक्झाम्पल्स काही तुमच्या बुकमध्ये आहेत. ती सोल्युशन न बघता तुमची तुम्ही सॉल्व्ह करा आणि मग त्याचं सोल्युशन चेक करा की तुमचं बरोबर आहे ना. मी सांगितलेल्या मेथडनी जा, आपोआप तुमचं बरोबर उत्तर येणार आहे. नेक्स्ट लेक्चर पर्यंत टाटा.